तर मला सांगा, तुम्ही कधी राजगडावर येऊन सूर्यास्त पाहिलाय का? तर नमस्कार मंडळींनो, मी कोकणातला ओमकार. काल आहे ना, मी 2 दिवसीय भटकंतीसाठी बॅग भरली आणि पहाटे 5 वाजताच घर सोडलं. आणि हो, आज माझा सोबती कोण आहे हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेलच. 2 तासाचा प्रवास करून आम्ही भोर सोडला आणि मग पुढे नसरापूरकडे जाताना गाडीमध्ये हवा भरून घेतली. नाश्ता करून तब्बल 120 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही पाळी दरवाजाच्या पार्किंग जवळ पोहोचलो. गाडी पार्किंगचं आणि वन विभागाचं तिकीट काढलं आणि राजगडाच्या पहिल्या पायरीचं दर्शन घेतलं आणि ट्रेकला सुरुवात केली. धापा टाकत टाकत आम्ही गड चढत होतो. वरती बघितलं तर बालेकिल्ला आणि सूर्योदय भारी दिसत होता. थोड्या वेळाने आम्हाला हे फॉरेनर भेटले. त्यांच्यासोबत गप्पा मारल्या आणि पाणी पिलं आणि पुन्हा गड चढायला सुरुवात केली. तर हा आहे माझा आजचा सोबती प्रवीणदा. पहिल्या राजधानीवर आम्ही पहिल्यांदा जात होतो, त्यामुळे तर कधी एकदाच गडावर जातोय असं झालं होतं. पाळी दरवाजाला नतमस्तक झालो आणि दुसऱ्या दरवाजातून आतमध्ये पोहोचलो. तर आत्ता आपण पोहोचलोय शिवछत्रपतींचा राजबिंडा दुर्गराज राजगडावर. पाळी दरवाजा मार्गे आपण आलो तर आपण डायरेक्ट सदरेवरच येऊन पोहोचतो. राणीवसा